आणि आता या बुलेटिनमध्ये टॉप 9 न्यूज बघूयात। सुरुवातीला राजकीय बातम्या। ऑपरेशन टायगर जवळपास पूर्णत्वाच्या दिशेने मंत्री प्रताप जाधव यांचा दावा। लवकरच या संदर्भात एकनाथ शिंदे माध्यमांना सांगतील असेही वक्तव्य। जाधवांच्या वक्तव्याने राजकारणात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा। ऑपरेशन टायगरवरनं शिंदेंची सेना आणि ठाकरेंच्या सेनेत खडाजंगी। ऑपरेशन टायगर काय, आम्ही ऑपरेशन लांडगा करणार। प्रतापराव जाधवांनी केलेल्या दाव्याचा संजय राऊतांनी समाचार घेतला। उद्धव ठाकरेंच्या बैठकीत किती आमदार खासदार जातात ते मोजून बघा। शिंदे सेनेचे आमदार निलेश राणेंची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे नॉट रिचेबल। वाकचौरे यांचा फोन सकाळपासून बंद। आज मुंबईत उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदारांची बैठक घेणार आहेत। सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश। ठाकरेंचे आमदार बाबाजी काळेंना फडणवीसांनी ऑफर दिल्याची चर्चा। बाबाजी काळेंसोबत फोटोसाठी वळसे पाटलांचा फडणवीसांकडे आग्रह। बाबाजींना एक प्रपोजल दिलंय, फडणवीसांचं मिश्किल वक्तव्य। उद्धव ठाकरेंची आज मातोश्रीवर महत्वाची बैठक। उद्धव ठाकरे पक्षाच्या सर्व खासदारांसोबत चर्चा करणार। खासदारांसोबतच्या बैठकीमुळे ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा। ठाकरेंचे 7 खासदार लवकरच शिंदेंकडे येतील, गोगावलेंचा दावा। घाटकोपर आणि दादर नंतर आता गिरगावात सुद्धा पांढरी पट्टी। सुखसागर सोसायटी समोरच्या फुटपाथवरती पांढरी पट्टी आखल्याचं समोर। पांढरी पट्टी पुसण्यासाठी काळा रंग मारल्याचं समोर। गिरगावात देखील पांढरी पट्टी आखल्यामुळे वाद आणखी वाढण्याची शक्यता। काँग्रेसवाल्यांनी संदीप देशपांडेंना सुपारी दिली आहे। जैन धर्माला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे। आम्ही काही बांगड्या भरलेल्या नाहीत। जैन धर्मगुरूंसाठीची पांढरी पट्टी पुसल्यानंतर निलेश चंद्र मुनी यांचा इशारा। मुंबऱ्यामध्ये पांढऱ्या पट्ट्या आखून दाखवा, संदीप देशपांडेंचं जैन निलेशचंद्र मुनींना आव्हान। जी गोष्ट भोंग्यांबाबत तीच गोष्ट पांढऱ्या पट्ट्यांबाबत। उघड्यावरती कबुतरांना दाणे टाकणं हा देखील सांस्कृतिक दहशतवाद, संदीप देशपांडेंचा हल्लाबोल। आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनी एकत्रितपणे देशाचं नेतृत्व करावं। ठाकरे बंधूंवर संजय राऊतांचं विधान। रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाचा 3रा दिवस। आज संध्याकाळपर्यंत निर्णय न झाल्यास उद्यापासून नामदेव पायरी महाद्वाराजवळ आंदोलन। रोहित पवारांचा इशारा। सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला तेव्हा आचारसंहिता कुठे होती? सरसकट 2 लाख कर्जमाफी करून नियम आणि अटी शिथिल करा, शशिकांत शिंदेंची मागणी। रोहित पवारांच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास पडसाद उमटतील, शशिकांत शिंदेंचा सरकारला इशारा। भावनिक परिस्थितीत बोलताना माझ्याकडनं काही विधानं झाली। शिंदेंच्या शिवसेनेच्या दत्तात्रय मगर यांच्याकडनं दिलगिरी व्यक्त। दादांप्रमाणे शिंदेंचाही घात होऊ शकतो, मगर यांनी विधान केलं होतं। धारावीमध्ये गुंडांच्या मदतीनं दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न, संजय राऊतांचा आरोप। धारावीत गौतम अदानींनी काय केलंय बघा, हिंमत असेल तर गौतम अदानींसमोर उभे राहा, संजय राऊतांचा हल्लाबोल। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शायरीतनं जयंत पाटलांना डिवचलं। ममता दिदींची सत्ता जाऊ शकते तर एका आमदाराचं टेन्शन कशासाठी घेता, पडळकरांचं वक्तव्य। मराठा आरक्षणाबाबत मुंबई हायकोर्टात 24 जूनला सुनावणी। मराठा आरक्षणाचा तिढा अद्याप कायम। हायकोर्टात याचिका दाखल। मराठा आरक्षण कायदा रद्द करण्यासाठी हायकोर्टात विविध याचिका। मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ हायकोर्टात याचिका दाखल। नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नावरती कॉक्रोच जनता पार्टी 16 जूनला नागपुरात आंदोलन करणार। संविधान चौकातील आंदोलनासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यात परवानगी अर्ज सादर। पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके सहभागी होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस नॉर्थ कोस्टल रोडचा आढावा घेणार। वर्सोवा ते भाईंदर नॉर्थ कोस्टल रोडच्या कामाची पाहणी करणार। आता टॉप 9 महत्वाच्या बातम्या बघूयात। छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील शिक्षक सुरेश बोरसे यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मयत बोरसेंच्या कुटुंबियांची खासदार संदीपान भुमरेंनी भेट घेतली। दोषींवर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार, भुमरेंचं आश्वासन। बीडमध्ये विवाहितेला अमानुष मारहाण केल्यानंतर रक्तस्राव झाल्यामुळे गर्भपात झाल्याचा गंभीर प्रकार। महिलेच्या पतीचा 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। फिर्यादी महिलेचा सासरच्यांकडनं 10 लाखांच्या हुंड्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ। राज्यातील विविध धरणं, जलाशय आणि जलस्रोतांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा संरक्षित करा। सुरू असलेली पाण्याची आवर्तनं तात्काळ बंद करण्याचे आदेश। जलसंपदा विभागाचे प्रधान सचिवांचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश। अल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश।
31 ऑगस्ट पर्यंत शहरी आणि ग्रामीण भागात अखंडित पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यावरती भर. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता. भारतीय हवामान विभागाकडून आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी उष्णतेचा इशारा, तर विदर्भातील काही भागात आज आणि उद्या उष्णतेची लाट येण्याचा अंदाज. जळगावच्या जामनेरमध्ये पहुरपेठ कसबेमध्ये भीषण पाणी टंचाई. पाणी पुरवठा करण्यासाठी आलेल्या टँकरवरती पाणी भरण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड. देवळी गोगडी जलाशयातील पाणीसाठा संपल्यामुळे गावात पाणी टंचाई. पाण्यासाठी महिलांवरती भटकंती करण्याची वेळ. मुंबईसह राज्यभरात 20 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता. अफगाणिस्तानातील वाऱ्यानं मान्सूनची वाट अडवली. कोरड्या वाऱ्याचा प्रभाव कमी झाल्यानंतर मान्सून राज्यात दाखल होणार. परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी एकात्मिक आराखडा तयार करा. पालकमंत्री आशिष शेलार यांच्या रेल्वे महापालिका बेस्ट मेट्रोला सूचना. रेल्वे पालिका बेस्ट मेट्रो अन्य संबंधित यंत्रणांनी एकत्रितपणे इंटिग्रेटेड प्लॅन तयार करण्याचे आदेश. गोकुळ दूध संघाचं प्रशासक मंडळ कार्यभार सोडण्याच्या तयारीत. तक्रारी आणि राजकीय दबावामुळे प्रशासक मंडळ हैराण असल्याची चर्चा. कार्यभार सोडण्याविषयी बैठकीत चर्चा झाल्याची माहिती. गोकुळ संघाच्या विद्यमान संचालक मंडळाची 3 मे रोजी मुदत संपली आहे.